हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा आपल्या टार्गेट सिरीजचा आहे डे 2 आणि आजचे आपले टॉपिक आहेत पॉलिटीमधील राज्यघटनेचा सरनामा, संघ व त्यांचे क्षेत्र. जॉग्रफीमध्ये आहे आपलं खडक प्रणाली आणि हवामान. मॅथ्स रिझनिंगमध्ये आपल्याला मॅथ्सचा टॉपिक करायचा आहे वैवारी. त्यानंतर चालू घडामोडी या टॉपिकमधील आपल्याला कोणत्याही सोर्समधून तुम्ही जिथून करत असाल तिथली 10 ते 15 पानं वाचायची आहेत. त्यानंतर मराठीमध्ये विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द करायचे आहेत आणि इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब हे टॉपिक करायचे आहेत. काही टॉपिकसाठी मी तुम्हाला 2 दिवसाचं टार्गेट देणार आहे, कारण आपला उद्देश फक्त सिलेबस लवकर संपवणं नाही, तर जे वाचलं आहे ते व्यवस्थित समजणं, लक्षात ठेवणं आणि प्रश्न सोडवता येणं हा आहे. एखादा टॉपिक मोठा असेल किंवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल तर तो एका दिवसात घाईघाईने पूर्ण करण्यापेक्षा आपण त्याला 2 ते 3 दिवस देऊयात. पहिल्या दिवशी त्या टॉपिकची थेअरी प्लस कॉन्सेप्ट आणि महत्त्वाचे पॉईंट्स व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी त्याच टॉपिकची क्विक रिव्हिजन, PYQ सॉल्व करायचे आहेत आणि जिथे चुका होत आहेत ते पॉईंट्स पुन्हा पाहायचे आहेत. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक टॉपिक हा एक दिवस असायलाच हवा असं नाही. टॉपिकची साईज, डिफिकल्टी लेवल आणि एक्झाम इम्पॉर्टन्स पाहून त्याला 1 किंवा 2 दिवस दिले जातील.